Good morning, students. In today's lecture, we are going to start one of the very interesting and the last point of this topic, that is Carnot cycle and its efficiency. And see, by understanding Carnot cycle and by knowing all the details of the Carnot cycle, we will just get the pathway for the concept entropy. तर एंट्रॉपी कडे आपण तिथून पुढे जाणार आहे आणि बेसिकली दिस कार्नॉट सायकल इज बेस्ड ऑन दी सेकंड लॉ ऑफ दी थर्मोडायनेमिक्स. तर थर्मोडायनेमिक्सचा जो सेकंड लॉ आहे, सो वॉट एव्हर द स्टेटमेंट्स ऑफ दी सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स ऑलरेडी we have discussed in detail in the last lecture. So there are many statements which explains the second law of the thermodynamics. त्याच्यातलं जे एक इंटरेस्टिंग स्टेटमेंट होतं ते म्हणजे कुठलं की there is no any machine in this universe which have 100% or unit efficiency. म्हणजे जगामध्ये असं एकही मशीन नाहीये की ज्याची इफिशियन्सी 100% आहे किंवा ज्याची इफिशियन्सी युनिट इफिशियन्सी आहे. युनिट इफिशियन्सी म्हणजे काय की 100% हीट गेट कन्वर्टेड इन टू द वर्क. तर त्याला आपण काय म्हणतो, युनिट इफिशियन्सी किंवा काय म्हणू शकतो की 100% इफिशियन्सी. ठीक आहे. तर ते हाऊ इट इज पॉसिबल, किंवा हे सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स मध्ये जे स्टेटमेंट सांगितलेलं आहे की देर इज नो एनी मशीन विच हॅव 100% इफिशियन्सी, हे खरं आहे का? तर त्याच्यासाठी आपण सपोर्ट म्हणून काय करतो की कार्नॉट सायकल जे आहे, तर ती कार्नॉट सायकल बेसिकली स्टडी करते. सो कार्नॉट सायकल, दिस सायकल वॉज डिवाइज्ड इन द 1824 बाय सादी कार्नॉट. तर सादी कार्नॉटने ऍक्च्युअली 1824 ला ही जी सायकल आहे तर ती डिवाइज केली. आणि ही सायकल काय रिप्रेझेंट करते, तर दिस सायकल रिप्रेझेंट द ऑपरेशन ऑफ आयडियलाइज्ड हीट इंजिन. आता इथं ऍक्च्युअली रिअल हीट इंजिन नाही, बट आयडियलाइज्ड हीट इंजिन इज युज्ड हिअर. अँड द अरेंजमेंट ऑफ द आयडियलाइज्ड हीट इंजिन which was used by the सादी कार्नॉट as such. ठीक आहे. तर सादी कार्नॉटने जे काय अरेंजमेंट केली होती कार्नॉट सायकलची किंवा कार्नॉट सायकलचं जे हिट इंजिन जे कन्सिडर केलं होतं, त्याची जी काय अरेंजमेंट आहे टोटल, तर ते ऍक्च्युअली अशा पद्धतीने होते. इथं जे फिगर दाखवलेले, तर या फिगर मध्ये साधी कार्नॉटने जे सायकल जी डिझाईन केली होती, तर ते ऍक्च्युअली कार्नॉट सायकल आपण त्याला नाव दिलं. तर ते कार्नॉट सायकलचं ऍक्च्युअली स्ट्रक्चर कसं होतं, तर त्या संदर्भातलं जे काही फिगर आहे, सो दिस फिगर इंडिकेट्स दॅट दिस इज द कार्नॉट्स हिट इंजिन किंवा आयडियलाइज्ड हिट इंजिनची जी काही सिस्टम होती कार्नॉटची, तर ती कशी होती, तर त्या संदर्भात इथं डायग्राम दाखवलेले. तर त्याच्यामध्ये काय होतं बघा, दिस आयडियलाइज्ड हिट इंजिन कंटेन्स वन हॉट रेझर्वायर अँड वन कोल्ड रेझर्वायर. त्याला आपण सिंक असं म्हणतो. हॉट रेझर्वायर प्रोड्युसेस द हीट अँड द कोल्ड रेझर्वायर ऑर द सिंक इट टेक्स द एक्स्ट्रा अमाऊंट ऑफ हीट फ्रॉम द इंजिन. म्हणजे त्याच्यामध्ये काय काय होतं, एक हॉट रेझर्वायर होतं, अनदर वन इज अ कोल्ड रेझर्वायर, अँड देयर वर वन हिट इंजिन. हिट इंजिन म्हणजे काय होतं, तर हिट इंजिन मध्ये काय होतं की वन सिलेंडर, एक सिलेंडर होता, आयडियलाइज्ड सिलेंडर होता. अँड दिस आयडियलाइज्ड सिलेंडर कंटेन्स आयडियल गॅस. दिस आयडियलाइज्ड सिलेंडर कंटेन्स आयडियल गॅस. गॅस तो या भागामध्ये असेल. दिस आयडियलाइज्ड सिलेंडर कंटेन्स आयडियल गॅस. किती होता तो? 1 मोल ऑफ आयडियल गॅस इन द आयडियलाइज्ड सिलेंडर विच इज फिटेड विथ वेटलेस अँड फ्रिक्शनलेस पिस्टन. म्हणजे हा जो पिस्टन आहे, म्हणजे आपण सिलेंडर बघा, असा सिलेंडर काढला आणि या सिलेंडर मध्ये असा एक पिस्टन होता. ठीक आहे. हे जे डबल लाईन दाखवतो हा पिस्टन आहे. आणि हा पिस्टन कसा होता? वेटलेस आणि फ्रिक्शनलेस. म्हणजे हा पिस्टन अप अँड डाऊन मूव्ह होत असताना देर विल बी नो एनी वेट टू दिस फ्रिक्शन अँड देर विल बी नो एनी फ्रिक्शन टू दिस पिस्टन. तो जो पिस्टन होता त्या पिस्टनला कुठल्याही प्रकारचं वेट नव्हतं आणि कुठल्याही प्रकारचं फ्रिक्शन त्या सिलेंडरच्या वॉल बरोबर होत नव्हतं. म्हणून काय म्हटलं की सिस्टम पूर्ण आयडियल आहे. त्याच्यामध्ये 1 मोल आयडियल गॅस भरलेला होता त्या सिलेंडरमध्ये. आणि तो सिलेंडर कशाने फिट केला होता? द सिलेंडर वॉज फिटेड विथ वेटलेस अँड फ्रिक्शनलेस पिस्टन. आता हे ऍक्च्युअली साधी कार्नॉटने जे डिवाइस केलेले जे आयडियलाइज्ड हिट इंजिन, आता हे बघा, हे आयडियलाइज्ड हिट इंजिन आहे. सगळ्यात पहिली गोष्ट, दिस हिट इंजिन इज नॉर्मली नॉट पॉसिबल. म्हणजे वेटलेस आणि फ्रिक्शनलेस पिस्टन कुठून आणायचा? नॉर्मली नॉट पॉसिबल. कारण आता आपल्याकडे जे काही इंजिन्स आहे त्या इंजिन मध्ये जो काही पिस्टन आहे, so this piston is not wetless and frictionless. There is always friction of this piston with the cylinder, as well as this piston have some weight. पण कार्नॉटने जे काही हायपोथेटिकल सायकल जी डिवाइस केली होती, हायपोथेटिकल म्हणूया आपण त्याला, त्याच्यामधला जो त्यानं पिस्टन कन्सिडर केलाय तो वेटलेस आणि फ्रिक्शनलेस पिस्टन कन्सिडर केलाय.
आणि आतमध्ये जो भरलेला गॅस आहे तो आयडियल गॅस भरलेला आहे, तो 1 मोल आयडियल गॅस भरलेला आहे. ओके, सो दिस इज ऑल अबाउट हाऊ दिस आदी कार्नॉट डिवाइस a hypothetical हिट इंजिन. तर त्यानं हायपोथेटिकल हिट इंजिन कसं डिवाइस केलं होतं, तर त्याचं एक इन जनरल इथं मी तुम्हाला एक प्रेझेंटेशन सांगितलं. तर काय आहे की इट कंटेन्स वन हॉट रेझर्वायर which provides heat to the engine. Okay, it also contains one cold reservoir which provides or which takes the extra heat from the engine. त्या cold reservoir ला आपण काय म्हणतो, सिंक असं म्हणतो. सिंक म्हणजे इट टेक्स द एक्स्ट्रा हिट फ्रॉम द इंजिन. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मग काय, इंजिन कन्सिस्ट ऑफ काय होतं, तर इंजिन मध्ये काय असेल की जनरली एक सिलेंडर आहे. दिस सिलेंडर कंटेन्स 1 मोल ऑफ आयडियल गॅस and the cylinder is fitted with wetless and frictionless piston. Actually, in reality, there is no possibility of the wetless and the frictionless piston ची possibility नाही आहे. पण ऍक्च्युअली हे आयडियल हिट इंजिन मध्ये हे कन्सिडर केलेले आहे. अगेन, सो व्हॉट एव्हर द arrows which are indicated here, आता इथे arrow दाखवलेत बघा. So first arrow is coming from hot reservoir to the engine. Second arrow is coming from engine to the cold reservoir, and one more arrow is there which is towards the outside of the engine that indicates the work. त्याच्यामध्ये काय काय आहे बघा, तर बेसिकली काय, हॉट रेझर्वायर T2 म्हणजे काय की इट इज द टेम्परेचर ऑफ द हॉट रेझर्वायर विच इज हायर टेम्परेचर. हॉट रेझर्वायर हायर टेम्परेचर आहे. इट प्रोव्हाइड्स Q2 अमाउंट ऑफ हीट. हा Q2 प्लस आहे ऍक्च्युअली. इट प्रोव्हाइड्स द Q2 अमाउंट ऑफ हीट. आणि आपण बघितले लास्ट टाइमला थर्मोडायनामिकल साइन कन्व्हेन्शन, प्लस Q काय इंडिकेट करतं, हीट ऍब्झॉर्ब्ड बाय द सिस्टम. आता इथे इंजिन ही तुमची सिस्टम आहे. इंजिन इज युअर सिस्टम and Q2 is the heat absorbed by the system, so that's why it is indicated as plus sign Q2. त्याच्यानंतर मायनस Q1 काय हो, सो मायनस Q1 it is the heat lost by the system. मायनस Q1 it is the heat lost by the system म्हणजे राहिलेली हिट इंजिनने काय केली, त्या कोल्ड रेझर्वायर कडे दिली किंवा त्या कोल्ड रेझर्वायरने ती ऍब्झॉर्ब करून घेतली. ओके, तर तुमची जी सिस्टम आहे ऍक्च्युअली बघा, थर्मोडायनामिक सिस्टम. सो थर्मोडायनामिक सिस्टम इज हिअर. So this is your thermodynamic system. Engine is your thermodynamic system. So engine takes the heat from the hot reservoir which is at the temperature T2 and give back heat that is minus Q2 heat to the cold reservoir. And W काय, it is the net work done by the engine. Net work done by the engine. आणि हे जे net work done by the engine आहे ना, हे ऍक्च्युअली W हे पॉझिटिव्ह असणार आहे. नेट वर्क डन बाय द इंजिन हे काय असणार आहे, ऍक्च्युअली पॉझिटिव्ह असणार आहे, कारण हे पूर्ण नेट वर्क होते, तर त्यामुळे ते पॉझिटिव्ह असणार आहे. ठीक आहे. हे जे सगळं आहे ना, हे तुम्हाला पुढे जे सगळं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन डिस्कस करायला लागणार आहे, त्यामुळे सगळं लिहून घ्या कुठेतरी तुमच्या नोटबुक वरती असू द्या, त्या जेणेकरून काय होईल की तुम्हाला लिंक लागेल. कारण मी स्लाइड बदलत जाणार. स्लाइड बदलत गेल्यानंतर तुम्हाला पाठीमागं काय डिस्कस केले हे लक्षात येणार नाही. तो थोडंसं काय करा, हे डायग्राम पण काढा आणि थोडंसं काय करा, लिहून पण घ्या. तर काय की T2 it is the temperature of the hot reservoir. Q2 is the amount of heat absorbed by the heat engine. Okay, and minus Q1 it is the amount of heat lost or rejected by the heat engine, and W is the net work done by the heat engine. आता हे काय झालं, इट इज अ वन सायकल ऑफ दी. आता कार्नॉट सायकल जे आहे, तर कार्नॉट सायकल इज जनरली काय की पीव्ही डायग्राम वरून आपण ती कार्नॉट सायकल इंडिकेट करतो, त्याला आपण इंडिकेटर डायग्राम असं म्हणतो. ठीक आहे. तर कार्नॉट सायकल मध्ये देर आर फोर प्रोसेसेस इन द कार्नॉट सायकल. आणि ऍक्च्युअली 4 ज्या प्रोसेस होतात, तर ऍक्च्युअली ते 2 सायकल मध्ये होतात. तर इथं बघा बेसिकली काय की हे एक सायकल दाखवली कार्नॉट सायकल. एक सायकल म्हणजे काय की कार्नॉट इंजिन टेक्स द हीट फ्रॉम द हॉट रेझर्वायर and do some work and give the extra heat or remain heat to the cold reservoir. बघा, कार्नॉट इंजिन काय करेल, it takes the heat Q2 from the hot reservoir which is at temperature T2 and does some work, काहीतरी काम करतं, आणि मग जे राहिलेली हीट रिमाइंडर हीट इज जस्ट गिवन टू द कोल्ड रेझर्वायर दॅट इज मायनस Q1. लक्षात आलं. तर ही बेसिकली काय झालं की ही एक सायकल झाली कार्नॉट, म्हणजे कार्नॉट सायकल मधली बेसिकली काय झाली की एक सायकल झाली. आता आपण सिस्टमॅटिकली डिस्कस करूया की हाऊ इट इज. आता ऍक्च्युअली कार्नॉट सायकल, आता हे बघा, हे जे थोडंसं काय जे बेसिक लागते ना आपल्याला हे सगळं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन लिहिण्यासाठी, तर ते सगळं मी पहिल्यांदा आपण काय करूया, डिस्कस करूया. सो बेसिकली देर आर 4 रिव्हर्सिबल स्टेप्स ऑफ द कार्नॉट सायकल. रिव्हर्सिबल म्हणजे काय की
each and every step can be reversed. Each and every step which is occurred in the Carnot cycle can be reversed. तर ते प्रत्येक स्टेप जी कार्नोट सायकल मध्ये होते ते आपण रिव्हर्स करू शकतो. ठीक आहे. तर देर आर 4 रिव्हर्सिबल स्टेप्स ऑफ द कार्नोट सायकल अँड दे आर रिप्रेझेंटेड बाय पीव्ही डायग्राम. तर ते जे काही 4 रिव्हर्सिबल स्टेप्स आहेत, सो दीज 4 रिव्हर्सिबल स्टेप्स आर रिप्रेझेंटेड बाय द पीव्ही डायग्राम. तर त्याला आपण काय म्हणतो, इंडिकेटर डायग्राम. इथं जे मध्ये काढलेले आहे. अजून एक आहे. आता ह्याच्यातले जे काही साइन कन्व्हेन्शन्स आहेत ते तुम्ही कन्सिडर करू नका. याच्या पुढे एक डायग्राम आहे, त्याच्यातले साइन कन्व्हेन्शन ऍक्च्युअली आपल्याला एक्सप्रेशन मांडायसाठी वापरायचे. तर फक्त डायग्राम फक्त आपल्याला समजून घ्यायचे काय काय होते, कुठल्या कुठल्या 4 स्टेप्स आहेत. सो देर आर 4 processes which occurred in the Carnot engine, and these 4 processes are reversible one. And all these 4 processes which are occurred in the Carnot engine are represented by PV diagram. All the 4 processes are represented by the PV diagram, which is called as इंडिकेटर डायग्राम. तर ते पीव्ही डायग्राम ते इंडिकेट करतात, त्याला पीव्ही इंडिकेटर डायग्राम असं म्हणतो. आता कुठल्या कुठल्या 4 प्रोसेसेस आहेत, तर पहिली प्रोसेस आहे त्याच्यामधले आयसोथर्मल एक्सपान्शन. फर्स्ट प्रोसेस इज आयसोथर्मल एक्सपान्शन. सेकंड वन इज ॲडियाबॅटिक एक्सपान्शन. देन थर्ड वन इज आयसोथर्मल कंप्रेशन अँड द फोर्थ वन इज ॲडियाबॅटिक कंप्रेशन. लक्षात आलं? सो दीज आर द 4 प्रोसेसेस. These are the 4 processes, or these are the 4 reversible steps occurs in the Carnot heat engine. कुठले असेल? आयसोथर्मल एक्सपान्शन, देन ॲडियाबॅटिक एक्सपान्शन, आयसोथर्मल कॉम्प्रेशन अँड द ॲडियाबॅटिक कॉम्प्रेशन. आता प्रत्येकाचा आपण मिनिंग समजून घेऊया. आता आपण ऑलरेडी ह्या ज्या टर्म्स आहेत, आयसोथर्मल प्रोसेस म्हणजे काय आणि ॲडियाबॅटिक प्रोसेस म्हणजे काय, हे टर्मिनॉलॉजी डिस्कस करताना केलेच. तरी पण आपण इथे एकदा परत रिवाइज करूया की आयसोथर्मल एक्सपान्शन याच्यामध्ये काय होतं. व्हॉट हॅपन्स इन द आयसोथर्मल एक्सपान्शन? सो टेम्परेचर ऑफ द सिस्टम रिमेन्स कॉन्स्टंट. बरोबर आहे का नाही? टेम्परेचर ऑफ द सिस्टम रिमेन्स कॉन्स्टंट. आणि मग सिस्टम म्हणजे काय, हा ऍक्च्युअली बघा, हा आयडियल जर सिलेंडर आहे तर गॅस आहे, इथपर्यंत होता तो गॅस पहिल्यांदा. बरोबर, इथपर्यंत तो गॅस होता. आणि नंतर काय झालं की आयसोथर्मल एक्सपांड केलं, म्हणजे हा पिस्टन वरती मूव्ह झाला. ह्या पिस्टन वरती मूव्ह झाल्यामुळे काय झालं, गॅस जो त्या सिलेंडर मध्ये भरलेला आहे तो थोडा एक्सपांड झाला. आणि आपल्याला माहिती की व्हेन गॅस एक्सपांड्स इट्स टेम्परेचर डिक्रीजेस. त्यावेळेस गॅस एक्सपांड होतो त्यावेळेस टेम्परेचर कमी होतं गॅस. आणि एखाद्या वेळेस जर तुम्ही गॅस कॉम्प्रेस करता त्यावेळेस त्या गॅसचं टेम्परेचर हे वाढतं. आता एक्सपेक्टेड काय होतं बघा या सिस्टम मध्ये, टेम्परेचर ऑफ दिस गॅस शुड बी डिक्रीज व्हेन द गॅस इज एक्सपांडेड. जेव्हा गॅस एक्सपांड होतो तेव्हा टेम्परेचर कमी व्हायला पाहिजे होतं या गॅस. पण इथं काय होतं, आयसोथर्मल एक्सपान्शन असल्यामुळे काय की वी शुड नॉट चेंज द टेम्परेचर ऑफ द गॅस. वी शुड नॉट चेंज द टेम्परेचर ऑफ द गॅस. त्या गॅसचं टेम्परेचर आपण चेंज होऊ देत नाही. पण टेम्परेचर चेंज होऊ नये म्हणून आपण काय करतो, वी हॅव प्लेस्ड हॉट रेझर्वायर हिअर. वी हॅव प्लेस्ड हॉट रेझर्वायर हिअर. तर हॉट रेझर्वायर आपण इथं बसवलेला आहे. तो हॉट रेझर्वायर काय करतो, इट गिव्स द हीट विच इज रिक्वायर्ड टू मेंटेन द टेम्परेचर टी वाईल गॅस इज एक्सपांडिंग. म्हणजे गॅस एक्सपांड होत असताना सुरुवातीचं जे काही टेम्परेचर आहे ते टेम्परेचर तसंच राहावं, मेंटेन राहावं. त्यासाठी मग काय होतं की हॉट रेझर्वायर त्या गॅसला हीट प्रोव्हाइड करतो. बघा लक्षात येते का मी काय म्हणतो बघा, गॅस एक्सपांड ज्यावेळेस होतो त्यावेळेस टेम्परेचर कमी होत, आणि हे टेम्परेचर कमी होऊ नये म्हणून तिथे एक हॉट रेझर्वायर बसवला आहे. हॉट रेझर्वायर काय काम करतो, इट जस्ट प्रोव्हाइड्स द हीट विच इज रिक्वायर्ड टू मेंटेन द टेम्परेचर टी वाईल गॅस इज एक्सपांडिंग. गॅस एक्सपांड होत असताना टेम्परेचर टी जो आहे तो मेंटेन करायसाठी जे काही हीट तो हॉट रिझर्वायर देतो, तर त्याला आपण त्याचे काम काय की तो ऍक्च्युअली हॉट रिझर्वायरचं काम आहे की हॉट रिझर्वायर प्रोव्हाइड्स द हीट विच इज रिक्वायर्ड टू मेंटेन द टेम्परेचर ऑफ द गॅस वाईल गॅस इज एक्सपांडिंग. तर त्याला आपण काय म्हणतो, आयसोथर्मल एक्सपान्शन. तर आयसोथर्मल एक्सपान्शन आपण सिम्बॉलिकली काय दाखवू शकतो, टी इज इक्वल टू 0, टेम्परेचर ऑफ द गॅस रिमेन्स कॉन्स्टंट, देर शुड नॉट बी एनी चेंज इन द टेम्परेचर ऑफ द गॅस. हे बघा 4 स्टेप्स मी पहिल्यांदाच सांगतो, त्याच्यानंतर आपण पटपट मॅथमॅटिकल एक्सप्रेशन्स आहेत ते बघूया. ठीक आहे. देन द सेकंड स्टेप इज adiabatic expansion. See, basically adiabatic expansion, this process occurs in the insulated cylinder. This process occurs in the insulated cylinder. पण आयसोथर्मल एक्सपान्शन जे आहे किंवा आयसोथर्मल एक्सपान्शन आणि कॉम्प्रेशन ह्या ज्या 2 प्रोसेस आहेत ते इन्सुलेटर मध्ये होत नाहीत. तर हॉट रिझर्वायर किंवा सिंक रिझर्वायर या दोघांच्या सानिध्यामध्ये तो सिलेंडर असतो. पण ज्यावेळेस ॲडियाबॅटिक ही प्रोसेस होते ना त्यावेळेस तो सिलेंडर हा इन्सुलेटेड असणार आहे. बघा आयसोथर्मल प्रोसेस साठी सिलेंडर हा हॉट रिझर्वायर किंवा सिंक बरोबर असतो, कोल्ड रिझर्वायर बरोबर असतो. बट इन केस ऑफ द ॲडियाबॅटिक प्रोसेस
सिलेंडर इज ऑलवेज आयसोलेटेड. ठीक आहे. तर ॲडियाबॅटिक प्रोसेसमध्ये काय होतं बघा. सो वेन देर इज ॲडियाबॅटिक एक्सपान्शन देन द सिलेंडर इज प्लेस्ड इन द इन्सुलेटर. सिलेंडर इज प्लेस्ड इन द इन्सुलेटेड मटेरियल. मग इथं काय होतं बघा, ॲडियाबॅटिक एक्सपान्शन मध्ये काय की इथून परत हा गॅस, इथं बघा इथपर्यंत गॅस एक्सपांड झाला होता, इथून परत हा गॅस एक्सपांड झाला, पण तो कसा एक्सपांड झाला ना, ॲडियाबॅटिकली. ॲडियाबॅटिकली एक्सपांड झाला म्हणजे काय हो, when the gas is expanding temperature decreases but the amount of total heat it remains same. Q remains same. म्हणजे बघा त्या गॅसनं जेवढी हिट रिटेन केलेली आहे, इंटरनल एनर्जी डेल्टा ई जेवढी आहे ती तेवढीच राहणार आहे, त्याच्यामध्ये काही चेंज होणार नाही. म्हणजे थोडक्यात काय की क्यू जे आहे ते गॅसमध्ये जेवढी हिट त्या गॅसनं रिटेन केलेली आहे ती तेवढीच राहणार आहे, कधी गॅस एक्सपांड झाला तरी सुद्धा. का तर इथं आपण आता बाहेरून टेम्परेचर प्रोव्हाइड करत नाही, कारण सिस्टम ही इन्सुलेटेड आहे, त्याच्यामुळे ह्याच्यातून बाहेर हिट पडणार पण नाहीये आणि आत हिट जाणार पण नाही. म्हणजेच काय की क्यू जो सुरुवातीला जेवढा होता बिफोर एक्सपान्शन ऑफ गॅस तेवढाच आहे, आणि तिथून गॅस एक्सपांड झाला, काही फरक पडलेला नाही. क्यू रिमेन कॉन्स्टंट. पण एक झालं बघा, टेम्परेचर डिक्रीजेस. टेम्परेचर कमी झालं. का टेम्परेचर कमी झालं, तर गॅस एक्सपांड झाला, आणि गॅस एक्सपांड झाल्यामुळे टेम्परेचर जे आहे ते टेम्परेचर काय झालं, कमी झालं. सो दिस इज द ॲडियाबॅटिक एक्सपान्शन. त्याच्यानंतर ॲडियाबॅटिक कॉम्प्रेशनची प्रोसेस होते. तर ॲडियाबॅटिक कॉम्प्रेशन मध्ये काय होतो, हा जो गॅस आहे तो ॲडियाबॅटिकली कॉम्प्रेस होतो. म्हणजे वरतून काय करायचं, एक्सटर्नल फोर्स अप्लाय करून तो गॅस कॉम्प्रेस केला. आता गॅस कॉम्प्रेस केल्यानंतर सुद्धा काय झालं बघा, ह्याच्यातून हीट बाहेर पडली नाही. का पडली नाही, बिकॉज देर इज इन्सुलेशन आउटसाइड द सिलेंडर. सिलेंडरच्या बाहेर इन्सुलेशन आहे, कुठेही कोल्ड रिझर्वायर बसवलेलं नाही, त्यामुळं हीट काढून गेला कोणच नाही. त्याच्यामुळे काय होतं, गॅस ज्यावेळेस परत कॉम्प्रेस होतो ॲडियाबॅटिक कॉम्प्रेशन मध्ये, टेम्परेचर वाढतं बट क्यू रिमेन्स सेम. म्हणजे एक लक्षात आलं की आयसोथर्मल मध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट राहते, ॲडियाबॅटिक मध्ये अमाऊंट ऑफ हीट कॉन्स्टंट राहते. क्यू इज इक्वल टू 0 इन द ॲडियाबॅटिक प्रोसेसेस आणि इन द आयसोथर्मल प्रोसेसेस टी इज इक्वल टू 0. लक्षात आलं. ॲडियाबॅटिक कॉम्प्रेशन मध्ये काय झालं, तर ॲडियाबॅटिक कॉम्प्रेशन मध्ये बेसिकली गॅस कॉम्प्रेस झाला, क्यू हा ऍज इट इज राहिला, पण टेम्परेचर वाढलं. कारण गॅस कॉम्प्रेस झाला का टेम्परेचर ऑटोमॅटिकली वाढतं, कारण हीट जर बाहेर नाही पडली तर दिस हीट विल बी टेकन बाय द गॅस ओनली. तर ते गॅसनच घेतली जाते, फक्त टेम्परेचर जे आहे ते काय होतं, बेसिकली वाढतं. ओके. सो देन लास्ट वन इज आयसोथर्मल कॉम्प्रेशन. तर आयसोथर्मल कॉम्प्रेशन मध्ये काय होतं, हा सिलेंडर कोल्ड रिझर्वायर वरती नेऊन ठेवला जातो, आणि कोल्ड रिझर्वायर वरती नेऊन ठेवून काय केलं जातं की हे जे पिस्टन आहे तो आणखीन आतमध्ये दाबला जातो, म्हणजे इथपर्यंत खाली दाबला जातो, आणि मग गॅस काय होतो, आणखीन जास्त कॉम्प्रेस होतो, आणि गॅस आणखी जास्त कॉम्प्रेस झाल्यामुळे टेम्परेचर वाढायला लागतं. मग ते टेम्परेचर वाढू नये म्हणून कोल्ड रिझर्वायर काय करतं की एक्सेस हीट जे आहे ती काढून घेतं, म्हणजे टेम्परेचर हे तेवढंच मेंटेन ठेवतं. म्हणजेच टू मेंटेन द टेम्परेचर while gas is under compression, cold reservoir takes the excess amount of the heat. म्हणजे काय असेल की टेम्परेचर मेंटेन करायसाठी कधी गॅस कॉम्प्रेशन होत असताना जी काही एक्स्ट्रा हीट तयार होते, दिस एक्स्ट्रा हीट विल बी टेकन बाय द कोल्ड रिझर्वायर, आणि त्याच्यामुळे काय होईल की टेम्परेचर मेंटेन राहील. ओके. सो दीज आर द 4 reversible steps occurs in the Carnot cycle, and all these steps are represented by the PV indicator diagram. तर त्या ज्या सगळ्या स्टेप्स आहेत तर त्या PV इंडिकेटर डायग्राम ऍक्च्युअली रिप्रेझेंट करता येतात. आता इथं मी पहिलं सांगितलं की इथं जे काय साइन कन्व्हेन्शन दाखवलेत हे तुम्ही कन्सिडर करू नका, मी तुम्हाला मॅथमॅटिकल एक्सप्रेशन साठी नवीन देतो. फक्त एवढं लक्षात ठेवा की इथं असताना आपण ही जी स्टेप आहे हे आयसोथर्मल एक्सपान्शन आहे, हे जे आहे ते ॲडियाबॅटिक एक्सपान्शन आहे. त्याच्यानंतर इथून इकडे जाणारी ही जी प्रोसेस आहे ते काय की आयसोथर्मल कॉम्प्रेशन आहे, आणि इकडून इकडे जाणारी जी प्रोसेस आहे ती काय की ॲडियाबॅटिक कॉम्प्रेशन आहे. ठीक आहे. सो दीज आर दी 4 डिफरंट स्टेप्स अँड दे आर रिप्रेझेंटेड बाय द काय असेल की बेसिकली पीव्ही इंडिकेटर डायग्राम आपण रिप्रेझेंट करतो. आता मी फक्त सिलेंडरच्या फॉर्म मध्ये ऍक्च्युअली प्रोसेस कशी होती ते सांगितलं. ठीक आहे. सिलेंडर मध्ये काय होतं ते सांगितलं. आता परत आपण काय करूया की एक एक स्टेप डिस्कस करत असताना, त्याचं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन मांडत असताना सिलेंडर मध्ये प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर हे 3 पॅरामीटर घेऊयात. थर्मोडायनामिक काय म्हणू शकतो आपण त्याला, थर्मोडायनामिक पॅरामीटर्स आहेत, थर्मोडायनामिक व्हेरिएबल्स आहेत. हे 3 व्हेरिएबल्स घेऊया आणि मग आपण काय करूया की डिस्कस करायला सुरुवात करूया. ठीक आहे. सो लेट अस स्टार्ट द डिस्कशन रिगार्डिंग द whatever the mathematical expressions which also given by the कार्नॉट इंजिन. तर ते कार्नॉट इंजिन नुसार जे काही मॅथमॅटिकल एक्सप्रेशन्स आहेत तर ते पण आपण बघूया. आता ऍक्च्युअली ही जी डायग्राम आहे ही डायग्राम थोडीशी काढून घ्या की जेणेकरून तुम्हाला थोडंसं काय होईल की समजेल की कुठून काय होते. इनिशियली वी आर हिअर, आपण सुरुवातीला पॉईंट ए ला असणार आहे, पॉईंट ए पासून पॉईंट बी ला जाणार आहे.
आता पॉईंट याला काय आहे बघा, इथं जो असणारा सिलेंडर आहे त्याचं प्रेशर हे P1 असणार आहे. ठीक आहे, व्हॉल्यूम हे V1 असणार आहे, टेम्परेचर हे T2 असणार आहे. ज्यादा टेम्परेचर हे T2 असणार आहे. ठीक आहे, म्हणजे गॅस विच इज हॅव्हिंग अ प्रेशर P1, volume V1 and temperature T2 is isothermally expanded to the point B by absorbing Q2 amount of the heat. Q2 एवढी हीट ऍब्झॉर्ब केल्यानंतर आयसोथर्मली गॅस काय झाला, ए पासून बी ला एक्सपांड झाला. आता इथं आल्यानंतर काय होईल, प्रेशर बदललेलं असणार आहे कारण एक्सपांड झाला गॅस, P2 झालं. व्हॉल्यूम सुद्धा चेंज झालं असणार आहे, ते म्हणजे V2 होणार आहे. बट व्हॉट अबाउट द टेम्परेचर रिमेन कॉन्स्टंट, कारण टेम्परेचर कमी होऊ नये म्हणून तुम्ही बाहेरून हिटिंगचा सोर्स दिलेला आहे ना, हॉट रिझर्वायरचा. त्याच्यामुळे हॉट रिझर्वायरचं जे हिटिंग, हॉट रिझर्वायर करून हिट घेऊन टेम्परेचर हे कॉन्स्टंटच राहतं. म्हणजे बघा पॉईंट बी ला काय असणार आहे, P2 V2 आणि T2 असणार आहे. P2 V2 आणि T2 का P2 V2 आणि T2, तर P2 V2 हे काय असणार आहे, तर बेसिकली हे प्रेशर आणि व्हॉल्यूम असणार आहे आणि T2 हे टेम्परेचर असणार आहे. तर प्रेशर आणि व्हॉल्यूम बदललं, पण टेम्परेचर जे आहे ते टेम्परेचर बेसिकली कुठेही बदललेलं नाही. ठीक आहे, हे झालं आयसोथर्मल एक्सपान्शन. याला आपण आयसोथर्मल एक्सपान्शन असं म्हणूया. हे बघा आपण मॅथमॅटिकल एक्सप्रेशन शिकताना पण बघूया, पण इथं डायग्राम तुम्ही काढून घेता तोपर्यंत मी एक्सप्लेन करतो. तुम्ही डायग्राम सायमल्टेनियसली काढून घ्या. त्याच्यानंतर गॅस इज ॲडिबॅटिकली एक्सपांडेड फ्रॉम पॉइंट बी टू द पॉइंट सी. म्हणजे आणखी गॅस एक्सपांड केला. आणि आता कसा केला होतो, ॲडिबॅटिकली एक्सपांड केला. ॲडिबॅटिकली एक्सपांड केला म्हणजे काय हो, गॅस एक्सपांड केला म्हणजे प्रेशर बदलणार, म्हणजे P2 पासून प्रेशर P3 आलं, वेगळं प्रेशर आहे ना, हे P1 सारखं नाही, अजून एक्सपांड केलेलं आहे जास्त. म्हणजे आपण इथे एक सिलेंडर ड्रॉ करूया बघा, असा सिलेंडर आहे. सुरुवातीला इथं पिस्टन आहे, गॅस हा कॉम्प्रेस स्टेट मध्ये. या कंडिशन मध्ये P1 V1 आणि T2 हे सगळे व्हेरिएबल होते, थर्मोडायनामिक व्हेरिएबल. त्याच्यानंतर मग गॅस एक्सपांड केला आयसोथर्मली एक्सपांड करून आपण इथपर्यंत आलो समजा. मग इथं प्रेशर काय असेल, P2 V2 आणि टेम्परेचर रिमेन सेम T2. ठीक आहे, त्याच्यानंतर ॲडिबॅटिकल गॅस एक्सपांड केला म्हणजे परत इथं आलो, प्रेशर अजून बदललं, P3 असेल, ओके, देन V3 आणि द टेम्परेचर काय झालं, आता टेम्परेचर पण बदललं. कारण का, ॲडिबॅटिकली मध्ये आपण बाहेरून इन्सुलेशन बसवतोय, त्यामुळं हॉट रिझर्वायर तिथं नाहीये. म्हणजेच काय की प्रेशर काय असेल बघा, P3, त्यानंतर व्हॉल्यूम V3 आणि टेम्परेचर वुड बी T1. टेम्परेचर काय असणार आहे, T1 असणार आहे. का T1 असणार, टेम्परेचर कमी झालं. का कमी झालं, हॉट रिझर्वायर नाहीच आहे त्याला हीट द्यायला. त्यामुळे टेम्परेचर जे आहे ते टेम्परेचर काय झालं, बेसिकली चेंज झालं ॲडिबॅटिक एक्सपान्शन मध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर मग काय येईल की ॲडिबॅटिक एक्सपान्शन झालं, त्याच्यानंतर काय येईल, आयसोथर्मल एक्सपान्शन असेल. ठीक आहे, आयसोथर्मल कॉम्प्रेशन असणार आहे. तर आयसोथर्मल कॉम्प्रेशन मध्ये काय होईल, नंतर हा गॅस काय केला तुम्ही, आता दुसरं सिलेंडर मी काढतो इथं, की हा गॅस जो आहे आपण इथं आलोय वरती, बरोबर, या स्टेपला आलोय. आता नंतर काय केलं की हा गॅस कॉम्प्रेस केला आणि कॉम्प्रेस करून तो इथपर्यंत कुठेतरी आपण आलो. हा गॅस कॉम्प्रेस केल्यानंतर जे काही प्रेशर असणार आहे ते असणार आहे P4. ठीक आहे, व्हॉल्यूम जे असणार आहे ते V4 असणार आहे. अँड व्हॉट अबाउट टेम्परेचर, तर टेम्परेचर काय की तुम्ही काय केले की कॉम्प्रेशन करत असताना आयसोथर्मल कॉम्प्रेशन आहे. तर आयसोथर्मल कॉम्प्रेशन मध्ये काय होतं की जे काही एक्सेस टेम्परेचर आहे गॅस कॉम्प्रेस होत असताना ते काढून घेतलं जातं. इथे कोल्ड रिझर्वायर बसवलं जातं, म्हणून टेम्परेचर जे इथं T1 होतं सुरुवातीला ते T1च इथं सेम राहणार आहे. म्हणजेच टेम्परेचर T1 आणि Q1 एवढी हीट जी आहे ती बाहेर पडली, त्याला काय म्हणू शकतो आपण, आयसोथर्मल कॉम्प्रेशन. आणि जी चौथी स्टेप आहे ती म्हणजे ॲडिबॅटिक कॉम्प्रेशन. म्हणजे इथं आपण आलो ऑलरेडी, आता इथून काय करायचं, इथपर्यंत गॅस कॉम्प्रेस करायचं. ठीक आहे, तर ते झालं ॲडिबॅटिक कॉम्प्रेशन. तर ॲडिबॅटिक कॉम्प्रेशन मध्ये काय होईल, प्रेशर परत P1 ओरिजिनल ठिकाणी आलो, प्रेशर P1 V1 आणि टेम्परेचर वाढलं. का टेम्परेचर वाढलं, तर आता इन्सुलेटर मध्ये बसवले. लक्षात ठेवा, 2 ॲडिबॅटिक प्रोसेस ह्या बाहेर इन्सुलेटर बसवून आहेत आणि आयसोथर्मल प्रोसेस ज्या आहेत ते हॉट रिझर्वायर किंवा कोल्ड रिझर्वायर बसवून आहेत. आयसोथर्मल एक्सपान्शन जे आहे ते हॉट रिझर्वायर बसवून आहे, आयसोथर्मल कॉम्प्रेशन जे आहे ते कोल्ड रिझर्वायर बसवून आहे. म्हणजे ऍक्च्युअली काय होते, मला वाटतं तुमच्या समोर हा जो सगळा आढावा आहे ते आला असेल, की तुम्हाला लक्षात आलं असेल की आता कुठले कुठले प्रोसेस होतात. आता प्रत्येक स्टेप मध्ये ऍक्च्युअली वर्कडन काय होतं, तर ते वर्कडन काढूया. आता आपल्याला ऍक्च्युअली काढायचंय काय हो, किती हीट इंजिन ऍब्झॉर्ब करतं आणि इंजिन काम किती करतं हे काढायचं ना. आपलं ऍक्च्युअली एमच ते सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स मध्ये आपल्याला काय सांगितलं की देयर इज नो एनी मशीन
विच हॅव 100% इफिशियन्सी, असं एक पण मशीन नाही. आता आपण ते प्रूव्ह होतंय का नाही ते बघतोय, बरोबर. तर जनरली आता आपण याच्यामधून आपण काय करणार आहे की क्यू आणि डब्ल्यू याचं कॅल्क्युलेशन बघणार आहे, की म्हणजे हीट किती अब्झॉर्ब केली आणि वर्क डन ऍक्च्युअली किती झालं. त्याचं आपण थोडक्यात काय करणार आहे, काय मेळ बसतोय किंवा काय कॅल्क्युलेशन येते ते थोडंसं आपण काय करणार आहे, डिस्कस करणार आहे. ठीक आहे. सो लेट अस स्टार्ट वन बाय वन कॅल्क्युलेशन ऑफ द वर्क डन इन ईच प्रोसेस. तर प्रत्येक प्रोसेसमध्ये वर्क डन ऍक्च्युअली काय होते त्याचं आपण थोडंसं काय करूया की कॅल्क्युलेशन बघायला सुरुवात करूया. ठीक आहे. आता बघा आता सुरुवातीला आपण हे कन्सिडर करूया की पहिली जी स्टेप आहे ती म्हणजे आयसोथर्मल एक्सपान्शन. व्हेरी फर्स्ट स्टेप इन द कार्नॉट हीट इंजिन. तर काय असेल की आयसोथर्मल एक्सपान्शन आहे. तर आयसोथर्मल एक्सपान्शन मध्ये आपण पहिल्यांदा काय सांगितलंय, 10 मिनिट राहिलेत बरं का. 10 मिनिटामध्ये जर नाही झालं तर आपण काय करूया की पुढच्या वीक मध्ये हे थोडंसं डिस्कशन जे आहे ते कंटिन्यू करूया, कारण मला वाटत नाही की 10 मिनिटामध्ये होईल. विल जस्ट ट्राय. झालं तरी पण आपण पुढच्या पुढच्या एका लेक्चरला एकदा रिवाइज करूया, की जेणेकरून ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते तुम्हाला क्लिअर होतील. तर आता पहिली जी स्टेप आहे ती म्हणजे आयसोथर्मल एक्सपान्शन. आयसोथर्मल एक्सपान्शन मध्ये काय करा, जस्ट टेक दी सिलेंडर. हा सिलेंडर कन्सिडर करा आणि इथं एक हॉट रेझर वायर बसवलेला आहे असं कन्सिडर करा. इथं हॉट रेझर वायर आहे. ठीक आहे. आणि ह्याच्यामध्ये असणारा जो गॅस आहे त्या गॅसचं प्रेशर हे P1 आहे, व्हॉल्यूम V1 आहे आणि टेम्परेचर जे आहे ते T2 म्हणूया. आपण इथं T म्हटलेलं T2 म्हणूया. ठीक आहे. आता काय होतंय बघा, तर गॅस जो आहे तो इथं आहे, तो टेम्परेचर T2 आहे. गॅसचं टेम्परेचर जे आहे ते T2 आहे. So this gas is allowed to expand isothermally and reversibly from volume V1 to the V2. म्हणजे हे इथपर्यंत जे जे व्हॉल्यूम आहे हे व्हॉल्यूम V2 आहे. हे जे व्हॉल्यूम आहे, सो दिस इज द व्हॉल्यूम V2. म्हणजे काय केलं, we have allowed the gas at temperature T2 to expand isothermally and reversibly from व्हॉल्यूम V1 to the V2. V1 कडून V2 पर्यंत तो एक्सपांड व्हायला आपण मदत केली आणि आपण त्या पीव्ही डायग्राम वरती बघितलं अशा पद्धतीने पॉइंट ए पासून पॉइंट बी पर्यंत काय झालं, तो जो गॅस आहे तो एक्सपांड झाला. ठीक आहे. आता एक्सपान्शन जे आहे, सो बेसिकली दिस एक्सपान्शन शोन इन द फिगर. तर ती पाठीमागे आपण जी फिगर बघितली तर त्याच्यामध्ये ऍक्च्युअली एक्सपान्शन जे आहे ते दाखवलेलं आहे. ठीक आहे. आता मग इथं पुढे झालं काय की आता हे जे एक्सपान्शन आहे ते कसं होतं, आयसोथर्मल एक्सपान्शन होतं. आणि आयसोथर्मल एक्सपान्शन असल्यामुळे देर इज नो चेंज इन द इंटरनल एनर्जी. का तर ती गॅसची इंटरनल एनर्जी एक्सपांड झाल्यानंतर चेंज होणार होती, ती आपण एक्स्ट्रा हीट प्रोव्हाइड करून काय केलं, ती मेंटेन ठेवली. म्हणजे डेल्टा इज इक्वल टू 0. म्हणजे change in the internal energy during the expansion of the gas remains constant. Change in the internal energy during the expansion of gas remains constant. आणि मग आपण जर फर्स्ट लॉ वरून मग काय करतो की डेल्टा ई आपल्याला 0 मिळाला. फर्स्ट लॉचं इक्वेशन आपल्याला माहिती आहे, डेल्टा इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. डेल्टा इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. अकॉर्डिंग टू द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काय केलं की डेल्टा ई जर 0 असेल तर मग काय झालं, 0 इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. म्हणजे क्यू इज इक्वल टू काय झालं, डब्ल्यू. क्यू इज इक्वल टू डब्ल्यू. आता हे बघा काय झाले की वर्क डन बाय द सिस्टम म्हटलेलं आहे. हे तुमची सिस्टम आहे आणि सिस्टमने जर वर्क डन केलं असेल तर ते आपण मायनस डब्ल्यू दाखवतो आणि मॅथमॅटिकली पण इथं मायनस डब्ल्यूच येते, नो डाऊट. पण ऍक्च्युअली हे जे मायनस डब्ल्यू वन दाखवलेलं आहे तर हे मायनस डब्ल्यू वन काय इंडिकेट करते, वर्क डन बाय द सिस्टम. हे हे बघा थर्मोडायनामिक साइन कन्व्हेन्शन आहे. दिस इज द थर्मोडायनामिक साइन कन्व्हेन्शन. आता डेल्टा ई हा 0 आहे त्याच्यामुळे क्यू इज इक्वल टू डब्ल्यू झाला. आता क्यू म्हणजे आपण Q2 घेतला. का Q2 घेतला तर Q2 एवढी हीट ऍब्झॉर्ब केलेली आहे. आपण बघितलं म्हणजे कार्नॉटची जी हीट इंजिन आहे आपण पाठीमागच्या स्लाइड मध्ये बघितलं की Q2 एवढी अमाऊंट हीट जे काय आहे ते ऍब्झॉर्ब केलेली आहे. कुणी तर त्या गॅसने ऍब्झॉर्ब केलेली आहे Q2 एवढी अमाऊंट हीट. म्हणून आपण काय केलं, क्यूच्या जागेला Q2 घेतलं आणि डब्ल्यू हे W1 का तर पहिल्या सायकलमध्ये झालेलं वर्क म्हणून त्याला W1 म्हटलेलं आहे. आणि याला मायनस साइन का आलं तर वर्क डन बाय द सिस्टम आहे. सिस्टमनं गॅस काय केला, ढकलला, पुश केला म्हणून सिस्टमनं वर्क केलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्याला काय म्हणले की मायनस W1 म्हटले. तर हे जे मायनस W1 इज इक्वल टू काय केलंय आपण RT-ln V2 बाय V1. हे जरा लिहून घ्या बघा. RT2, आता T2 का घेतलं तर हे टेम्परेचर T2 आहे आपलं म्हणून T2 घेतलं. मायनस RT2-ln V2 बाय V1 मायनस RT2-ln V2 बाय V1. तुम्ही म्हणा हे इक्वेशन कुठून आलं डायरेक्टच. ठीक आहे. म्हणजे म्हणजे काय की नॉर्मल आहे की ऍक्च्युअली हा क्वेश्चन तुम्हाला पडणार की हे इक्वेशन डायरेक्ट आलं कुठून. तर हे इक्वेशन कुठून येतं तर वी नो वन कन्सेप्ट दॅट इज वर्क इन द रिव्हर्सिबल एक्सपान्शन. हे आपण ऑलरेडी ऍक्च्युअली घेतलेले नाही
पण तुम्हाला जे मी नोट्स टाकलेले आहेत तर त्या नोट्स मध्ये आहे की वर्क इन रिव्हर्सिबल एक्सपान्शन. तर हे वर्क इन रिव्हर्सिबल एक्सपान्शन बेसिकली कसं इंडिकेट करतो आपण, डब्ल्यू इज इक्वल टू मायनस पी डेल्टा व्ही. डब्ल्यू इज इक्वल टू मायनस पी डेल्टा व्ही. वी नो द व्हॅल्यू ऑफ द पी. पी काय, पी इज इक्वल टू एनआरटी बाय व्ही. पी इज इक्वल टू एनआरटी बाय व्ही. आणि मग ही एनआरटी बाय व्ही ची व्हॅल्यू जी आहे ती इथं टाकली पी मध्ये जर टाकली आणि याला जर आपण इंटिग्रेट केलं विदिन द लिमिट व्हॉल्यूम व्ही टू टू व्ही वन, तर तुम्हाला ऍक्च्युअली हे इक्वेशन मिळेल. तर हे कसं काय हे तुम्हाला ऍक्च्युअली याच्यामध्ये लिहायची गरज नाही, यू कुड डायरेक्टली राईट डाऊन. पण ते इक्वेशन आलं कुठून हे तुम्हाला माहित असावं म्हणून मी थोडक्यात सांगतोय की काय की इट इज फ्रॉम दी वर्क इन द रिव्हर्सिबल एक्सपान्शन. वर्क इन रिव्हर्सिबल एक्सपान्शन ऑफ द गॅस. आता पीव्ही टाइप ऑफ वर्क जे आहे, पीव्ही टाइप ऑफ द वर्क ऑफ द गॅस, तर त्याच्यानुसार हे इक्वेशन आलं. वर्क इन द रिव्हर्सिबल एक्सपान्शन ऑफ गॅस, डब्ल्यू इज इक्वल टू मायनस पी डी व्ही. तर पी इज इक्वल टू एनआरटी बाय व्ही. ही जर व्हॅल्यू पीच्या जागेला टाकली आणि ते इक्वेशन जर तुम्ही इंटिग्रेट केलं विदिन द लिमिट व्हॉल्यूम व्ही टू टू व्ही वन, जर तुम्ही इंटिग्रेट केलं तर तुम्हाला काय होईल की मायनस आर टी टू एल एन व्ही टू बाय व्ही वन हे जे इक्वेशन आहे तर ते इक्वेशन बेसिकली मिळणार आहे. ठीक आहे. तर हे झालं पहिली स्टेप, आयसोथर्मल एक्सपान्शन. तर आयसोथर्मल एक्सपान्शन मध्ये काय झालं, तर बेसिकली गॅस इज अलाउड टू एक्सपांड फ्रॉम व्हॉल्यूम व्ही वन टू द व्ही टू. व्हॉल्यूम व्ही वन टू द व्ही टू गॅस एक्सपांड केला आणि त्याचं टेम्परेचर हे T2 कॉन्स्टंट ठेवलं, बरोबर. आणि त्याच्यामुळे त्याचा डेल्टा ई सुद्धा चेंज नाही झाला, कारण इंटरनल एनर्जी गॅसची चेंज नाही झाली. आणि मग अकॉर्डिंग टू फर्स्ट लॉ आपण काय केलं, डेल्टा ई इज इक्वल टू 0 येते, म्हणजेच काय की क्यू इज इक्वल टू डब्ल्यू, म्हणजे हिट ऍब्झॉर्बड इज इक्वल टू द वर्क डन बाय द सिस्टम. म्हणजे जेवढी हिट त्या सिस्टमने ऍब्झॉर्ब केली तेवढं वर्क झालं, तेवढ्या प्रमाणात तो पिस्टन वरती मूव्ह झाला, तर त्याला काय म्हटलं की क्यू इज इक्वल टू डब्ल्यू. आता इथं मायनस डब्ल्यू का घेतलं, तर वर्क डन बाय द सिस्टम आहे आणि म्हणून त्याला काय केलं की मायनस डब्ल्यू. आणि वन का आलं, तर ही पहिली स्टेप आहे आयसोथर्मल एक्सपान्शन आणि त्याच्यामुळे मायनस डब्ल्यू वन, मायनस डब्ल्यू वन लक्षात आलं. सो दिस इज द वर्क डन बाय द सिस्टम. आता बघा हे मायनस जे आहे ना हे ऍक्च्युअली थर्मोडायनामिक साइन कन्व्हेन्शन आहे, तुम्ही हे मॅथमॅटिकल कन्सिडर करायचं नाही, थर्मोडायनामिकल साइन कन्व्हेन्शन आहे. तर राहिलेले 3 स्टेप्स जे आहेत मला वाटतं आपण पुढच्या लेक्चरला डिस्कस करूया. प्लस ही जी स्टेप आहे ही सुद्धा आपण पुढच्या लेक्चरला रिवाइज करूया, कारण आपल्याकडे आता फक्त 3 मिनिट राहिले. सो आय होप दॅट यू अंडरस्टूड ऑल द डिस्कशन दॅट वी हॅव डन अप टिल. जे काही सगळं डिस्कशन आपण आतापर्यंत केलं ते तुम्हाला समजलं असेल. याच्यामध्ये आपण कार्नॉट हीट इंजिन कसं डिझाईन केलं गेलेलं आहे, त्याच्यामध्ये असणारा जो गॅस आहे तो आयडियल आहे, पिस्टन जो आहे तो फ्रिक्शनलेस आणि वेटलेस आहे, आणि हॉट रिझर्वायर बसवलाय तो टेम्परेचर T2 ला आहे, कोल्ड रिझर्वायर बसवलाय तो टेम्परेचर T1 ला आहे, त्याला आपण सिंक असं म्हणतो. ठीक आहे. सो आय थिंक दॅट दिस मच डिस्कशन इज सफिशियंट फॉर द 2 days lecture. In the next week we will just discuss whatever the all the processes and how their mathematical expressions are represented. आणि त्याच्यावरून अजून आपण मग काय करणार आहे की वर्क डन आणि हीट ऍब्झॉर्प्शन याचं काय रिलेशन आहे. So this relation we could easily understand. We have 2 more minutes. If you have any question, any doubt, you may ask your question, you may ask your doubts.